नमस्कार. ANN न्यूज नेटवर्कच्या 5 जून 2025च्या गुन्हे अहवालावर आज आपण जरा बोलूया. बऱ्याच वेगवेगळ्या घटना आहेत त्यात. हो अगदी. म्हणजे एकाच रिपोर्टमध्ये किती व्हरायटी आहे बघा. बदलापूरची केस आहे, मग चाकणचा मटका अड्डा. बरोबर. आणि शिरगावजवळ अवैध दारू, पुण्यात ती शेअर मार्केटवाली फसवणूक. आणि हडपसर मंजरीची गुंडगिरी पण आहे. म्हणजे गुन्हेगारीचे किती वेगवेगळे चेहरे आहेत हे दिसतंय. अगदी. तर आज आपण काय करूया, या बातम्यांमधून काय मुद्दे दिसतायत आणि या गुन्ह्यामागे काय असू शकतं हे जरा समजून घेऊ. सुरुवात बदलापूरच्या घटनेनं करूया. हो चालेल. इथे काय झालंय की एका प्रॉपर्टी डेव्हलपरने एका विवाहित महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं. तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढले आणि मग ते फोटो वापरून तिच्याकडून पैसे, दागिने वगैरे उखळले. अरे देवा, ब्लॅकमेलिंग म्हणजे. हो. आणि यात धक्कादायक म्हणजे त्याचा भाऊ पण सामील होता म्हणे. बापरे, म्हणजे कुटुंबातलाच माणूस. हे प्रकरण खूपच गंभीर आहे. इथे फक्त विश्वासाचा गैरवापर नाहीये. तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे फोटो वगैरे वापरून खंडणी मागितलीये आणि भाऊ सामील असणं म्हणजे हे तर फारच वाईट. खरंय. आता दुसरी घटना बघूया. चाकणमध्ये मार्केट यार्डजवळ एका मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय. अच्छा, मटका हे अजून सुरू आहे म्हणजे? हो. कल्याण, मिलन, टाइम बाजार अशी काहीतरी नावं होती त्या अड्ड्यांची. 4 लोकांना पकडलंय पोलिसांनी. हां. आणि साधारण 35-36 हजार रुपये रोख आणि बाकी जुगाराचं साहित्य जप्त केलंय. पण काय, जो मुख्य मालक आहे अड्ड्याचा तो फरार आहे. हेच होतं नेहमी. पोलीस कारवाई करतात, काही लोक पकडले जातात, पण जे मोठे सूत्रधार असतात ते सहज निसटतात. बरोबर. आणि हे मटका किंवा तत्सम जुगाराचे अड्डे की नाही हे अजूनही इतके सक्रिय आहेत हे चिंताजनक आहे. यातून जो पैसा मिळतो तो पुढे कुठे जातो हा पण एक प्रश्न आहेच. नक्कीच. आता जरा वेगळ्या प्रकारच्या गुन्ह्याकडे वळूया. शिरगावजवळ पुसणे गावात. ग्रामीण भागात. हो. तिथे ओढ्याच्या कडेला अवैध दारू बनवत होते. पोलिसांनी धाड टाकून सगळा माल नष्ट केलाय. किती माल होता अंदाजे? बराच होता. म्हणजे जवळजवळ 8,000 लिटर गूळ मिश्रित रसायन होतं. किंमत जवळपास 30,000ची असेल. 8,000 लिटर? मोठी कारवाई आहे. हो. आणि तिथे एक महिला होती, पण ती पोलिसांना बघून पळून गेली. अच्छा. ग्रामीण भागात अवैध दारू बनवणं हा तसा जुनाच प्रश्न आहे, पण त्याचे आरोग्यावर आणि कायद्यावर गंभीर परिणाम होतात. बरोबर. आणि इथे महिलेचा उल्लेख आहे. ती का तिथे होती, तिची भूमिका काय होती, की तिला जबरदस्तीने आणलं होतं, हे पण बघायला पाहिजे. अनेकदा आर्थिक अडचणींमुळे लोक अशा गोष्टी तोडले जातात. हा मुद्दा महत्वाचा आहे. आता शहरातली एक वेगळी केस बघूया, पुण्याची. शेअर मार्केट ट्रेनिंगच्या नावाखाली फसवणूक. हो, हे हल्ली खूप वाढलंय. इथे एका 44 वर्षांच्या महिलेला तब्बल 13 लाखांपेक्षा जास्त रुपयांना गंडवलंय. 13 लाख? हो. आणि पद्धत बघा किती हुशारीची. आरोपीने आधी विश्वास जिंकला आणि मग तिच्या नकळत तिच्याच नावावर बँक अकाउंट उघडून त्याला स्वतःचा मोबाईल नंबर लिंक केला. अरे देवा, म्हणजे पूर्ण नियोजनबद्ध कट होता हा. अगदी. हे ऑनलाईन फसवणुकीचं अगदी उत्तम उदाहरण आहे. म्हणजे कसं सायबर गुन्हेगार आधी विश्वास संपादन करतात आणि मग मोठा आर्थिक फटका देतात. हो ना. डिजिटल साक्षरता किती कमी आहे आपल्याकडे आणि लोक किती सहज विश्वास ठेवतात अनोळखी लोकांवर, विशेषतः पैशांच्या बाबतीत, हे यातून दिसतंय. खूप सतर्क राहायला हवं. खरं आहे. आणि आता शेवटची बातमी हडपसर मांजरी परिसरातली. तिकडे काय झालंय? तिथे दहशत माजवणाऱ्या टोळीतल्या 5 जणांना अटक झालीय. अच्छा, टोळी पकडली म्हणजे? हो. त्यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवला, शस्त्र नाचवली, गोळीबार केला आणि खुनाचा प्रयत्न केला. बापरे, गोळीबार पण? हो. आणि त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल पण जप्त केलाय पोलिसांनी. ही घटना म्हणजे संघटित गुन्हेगारी आणि तरुणांमधली वाढती हिंसा याचा प्रतिबिंब आहे. बरोबर. शस्त्र सहज उपलब्ध होणं, ती वापरण्याची हिंमत करणं, समाजात भीती पसरवणं, हे कायदा आणि सुव्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान आहे. अशा टोळ्या वेळीच मोडल्या नाहीत तर खूप धोकादायक ठरू शकतं. तर आज आपण या सगळ्या घटना बघितल्या. बदलापूरची खंडणी, चाकणचा मटका, शिरगावची अवैध दारू, पुण्यातली ऑनलाईन फसवणूक आणि हडपसरची गुंडगिरी. किती वेगवेगळी रूपं आहेत गुन्हेगारीची. अगदी. आणि या सगळ्या घटना जर आपण एकत्र पाहिल्या तर लक्षात येतं की गुन्हेगारी किती वेगवेगळ्या स्तरांवर आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने होतीये. कुठे अगदी वैयक्तिक पातळीवरचा विश्वासघात आहे, कुठे पारंपरिक अवैध धंदे आहेत जे अजून बंद झालेले नाहीत, कुठे एकदम आधुनिक तंत्रज्ञान वापरून फसवणूक होतीये, तर कुठे रस्त्यावरची उघड गुंडगिरी आहे. बरोबर.
मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? मला वाटतं महत्वाचा प्रश्न हा आहे की एकाच दिवसाच्या रिपोर्टमध्ये दिसणारे हे इतके विविध प्रकारचे गुन्हे हे समाजाबद्दल काय सांगतात? म्हणजे यामागे नक्की काय कारणं असू शकतात? समाजातील कोणत्या त्रुटी आहेत, कोणते दबाव आहेत, आर्थिक विषमता आहे, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव की कायद्याची भीतीच उरली नाहीये? किंवा कदाचित हे सगळंच थोडं थोडं असेल. बरोबर. कदाचित या सगळ्याचं मिश्रण या घटनांमागे असेल आणि यावर खरंच गांभीर्याने विचार करायला हवा. नुसत्या बातम्या वाचून सोडून देण्यापेक्षा यामागे काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे, नाही का?